नमस्कार. आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला चिकन सूप बनवायचं आहे, म्हणजे चिकन रस्सा सप्पक. तर मी तर गावरान चिकन घेतलं आहे अर्धा किलो. याला मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे एक 5-6 मिनिट. गॅसवरती कढई ठेवला आहे गरम करण्यासाठी. त्यात एक पळी तेल टाकायचं आहे आणि लसूण आणि अद्रक पेस्ट बारीक वाटून घेतलं होतं यात टाकायचं आहे. हे छान लालसर झाल्यावर आपण हळद आणि मीठ लावलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे यात. मी काय मसाले वगैरे वापरणार नाही, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत बनवणार आहे याला, म्हणजे चिकन सूप. जास्त मसाले लागणार नाहीत याला, फक्त लसूण आणि मीठच लागणार. लसूण आणि अद्रक पेस्ट हे तेलातच फ्राय करून आपल्याला हे सर्व करायचं आहे. आणि तर 3-4 मिनिट ह्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे चिकनला. बघा इथं फ्राय करून घेतलं आहे. थोडंसं ताट झापलं होतं 4 मिनिटासाठी. बघूया शिजलं आहे का. आणखी काय शिजलं नाही, अजून थोडं झापून घ्यायचं आहे. एक 10 मिनिट झापून ठेवलं ना छान शिजून येईल हे. आणि याचं पाणी पण तयार झालं आहे, आमचा रस्सा. हेच सूप होतंय. रस्सा म्हणजे लहान मुलांना पाजवा, म्हणजे हे सर्दी खोकल्याला खूप चांगलं आहे. आपल्याला हवा असलं तर पाणी घालू शकता यात. मी तर पाणी काय घातलं नाही. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणखीन थोडं. मी मगाशी थोडं मीठ लावून घेतलं होतं, हळद आणि मीठ याला. मी थोडंच टाकलं आहे मीठ. याला मिक्स करून घ्यायचं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीत केला आहे चिकन रस्सा सूप. जास्त मसाले वगैरे घालायचं नाही, गरज नाही याला. लहान मुलांना तर खूप आवडेल आणि मोठ्यांना पण आवडेल. सर्दी खोकल्यावर खूप उपायदायक आहे हे. बघा किती छान शिजलं आहे आणि खूप चांगलं झालं आहे हे. असं नक्की तुम्ही करून बघा सूप, सप्पक सूप. गावरान चिकनची चव वेगळीच असते. तर इथं मी एक भाकर ठेवला आहे आणि लिंबूची फोड ठेवला आहे आणि कांदा. खूप छान लागते हे सोबत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.